आपण दौंड तालुक्यातील भोसलेवाडी या परिसरामध्ये आलेलो आहे आणि येथील जनतेच्या नेमक्या काय भावना आहेत, जनतेचा कौल काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। येथील काही मतदार राजे आपल्यासोबत आहे। काय सांगाल, गावामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? आमच्या भोसलेवाडी, उंडवडी आणि सौंदडवाडी म्हणजे आमच्या उंडवडी गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुलदादा कुल यांनी अतिशय भरघोस असा निधी दिलेला आहे आणि आमदार राहुलदादांचे हात बळकट करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार अनिल बापू सोनवणे, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य पदाचे उमेदवार सुखदेवभाऊ चोरमले यांना आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेतलेला आहे की प्रचंड अशा मतांनी त्यांना आघाडी देऊन विजयी करायचं आहे। आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून आमच्या उंडवडी गावामध्ये जवळजवळ 27 कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे। आज दादांच्या माध्यमातून आम्ही पाहत आहोत की राहू गावामध्ये अनिल बापू सोनवणे हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत। अगदी पडद्याच्या पाठीमागे राहून त्यांनी अनेक पुढारी म्हटलं तरी चालेल की त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे आणि सुखदेवभाऊ चोरमले जे पंचायत समिती सदस्यपदाचे उमेदवार आहेत त्यांनी तांबेवाडीसारख्या गावामध्ये अगदी गल्लोगल्ली सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मुरमीकरण असेल, त्याचप्रमाणे लाईटची व्यवस्था असेल, अशा पद्धतीचे त्यांची कामंसुद्धा चांगल्या पद्धतीची आहे। त्यामुळे आम्ही निश्चितच कमळाला मतदान करून आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी करणार आहोत। आपल्यासोबत आणखी काही मतदार राजे आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया। काय सांगाल, सध्या गावात काय परिस्थिती आहे? विकास कामं चालू आहेत व्यवस्थितपणे आणि प्रोत्साहन पण चांगलं आहे। सध्या आता मत कशाला द्यायचं? मग ठरव व्यवस्थित। आपल्यासोबत आणखी काही मतदार राजे आहे। मित्रा, काय नाव तुझं? तेजस बोरोके। काय सध्या गावात काय परिस्थिती आहे? काय नाही सर, चाललंय प्रचार चालू आहे, दोन्ही पक्षाचे प्रचार व्यवस्थितरित्या चालू आहे। कोण कोण उमेदवार उभे इथं? सुखदेव चोरमले आणि योगेश मंदी। काय सध्या काय परिस्थिती वाटते तुला? काय नाही, व्यवस्थित चालू आहे प्रचार वगैरे। आपल्यासोबत आणखी काही मतदार राजे त्यांच्याशी बोलूया। बाबा, नाव काय आपलं? मोहन भोसले। काय सध्या गावात इलेक्शनचं वार आहे, काय नेमकं काय वाटतं गावात? गावात आता चाललंय मतदानाचं वार, बाकी काय दोन्ही पक्ष येतात जाते। काय कामं झालेत का गावात? हा, कामं झाले। काय कामं झालेत? हे आपले रोड वाडीतले हे कामं झाले। कोण उभं आहे काय माहिती आहे का गावात? गावात सुखदेव चोरमले उभे। हां, काय परिस्थिती वाटते? परिस्थिती बरी आहे। या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला वर्ग आहेत। ताई, नाव काय आपलं? काय सध्या परिस्थिती काय वाटते गावात? काय गावाचा विकास वगैरे झालाय का? हो, झाला की रोड झाली, मंदिराचं काम चाललंय, खाली आमचे रोड झालाय, मुरुम वगैरे टाकले त्याच लोकांनी। काय वाटतं कोणाला मतदान करावं? ते ठरवू, आमच्या मनात आहे ते करणार आम्ही। या ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत। नमस्ते ताई, नाव काय आपलं? जयश्री भोसले। काय सध्या वाटतंय, काय वातावरण काय गावात? काय लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात का? हा, भेटतेच ना। काय गावाचा विकास झाला का नाही? झालंय ना। काय वाटतं कोणाला मतदान व्हावं? वेळ आल्यावरती। या ठिकाणी आपल्यासोबत काही आणखी महिला आहेत। ताई, नाव काय आपलं? सोनाली आणि कुल। काय सध्या गावात काय परिस्थिती आहे? परिस्थिती आता सध्या राहुलदादांनी खूप कामं केलेली आहेत, रस्त्याची कामं केलेत, गटर लाईन केली, अजून भरपूर काही काम केलेलं आहे। त्यामुळे काय परिस्थिती काय आपल्यासोबत? मावशी, काय नाव मावशी आपलं? तुकाराम सीताराम फुल। काय सध्या गावात काय परिस्थिती वाटते? काही चालली परिस्थिती, काही चालली काय विकास काम झालेत का नाही गावात? आता सात सुरुवात झाली। सुरुवात झाली? काय काय वाटतं? रागाला सुरुवात केली आहे। हा, काय वाटतं कोणाला मतदान करावं? आम्ही पुणे भरले, आमचं जाग निवडून येणार खबर। आपल्यासोबत या ठिकाणी आपण महिलांशी चर्चा केली। या ठिकाणी आणखी काही गावात जाऊन आपण मतदारांशी चर्चा करणार आहोत। कॅमेरामॅन विठ्ठल थोरातचा, सुशांत जगताप, भोसलेवाडी, दौंड।